विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी एकत्र घेऊन आयडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढण्याच्या हालचालीमुळे सोलापूर महापालिकेची निवडणूक वेगळ्या वळणावर जाणार आहे हे निश्चित मानलं जात आहे। सोलापूर महापालिकेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली असून मिशन सोलापूर महापालिका हे सुरू झाले। सोलापूर महापालिकेसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार असून त्या संदर्भात चर्चा सुरू झाल्याचं खासदार मोहिते पाटील यांनी सांगितले। सोलापूर महापालिकेसाठी जर अजित पवार गटाकडून प्रस्ताव आल्यास त्यांनाही आघाडीमध्ये सामील करून घेतलं जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं। दरम्यान याबाबत वरिष्ठांशी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अजितदादा पवारांच्या सोबत जाण्याबाबतचा निर्णय हा घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। खासदार मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आता सोलापूर महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिली। यानंतर पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। सोलापूर शहरामध्ये देखील मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे बेरजेचं राजकारण करण्यासाठी मोहिते पाटील पॅटर्न सोलापूर महापालिकेत राबवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्लॅन आहे। त्यानुसार धैर्यशील मोहिते पाटील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी चर्चाही सुरू झाली। यात जर अजित पवारांचा पक्षाकडूनही आघाडीचा प्रस्ताव आल्यास भाजपला रोखण्यासाठी त्यांच्यासोबत आघाडी केली जाईल असंही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले।